आज आमचे सहकारी बाप्पासाहेब घुगे यांच्यावर प्रेम करणारे जे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आज सत्कार सोहळा ठेवला होता। या सत्काराच्या माध्यमातून सगळ्यांनी आपापले विचार तर मांडलेतच। आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वात आत्ताच 6 महिन्यापूर्वी विधानसभेमध्ये पक्षानं घवघवीत यश संपादन केलं आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि अमरसिंहजी पंडित साहेब यांच्या माध्यमातून जवळपास 4 आमदार आपल्या विचाराचे इथं निवडून आलेले आहेत। महायुतीचं एकूण 5 आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षानं नवीन पदाधिकाऱ्यांना संधी दिलेली आहे। त्यामध्ये मी असेल, बळी आप्पा असतील, बाप्पा असतील, राजू अण्णा असतील। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मला युवकांची जिम्मेदारी देण्यात आली आहे। एक युवक म्हणून सध्या युवकापुढे जे प्रश्न आहेत सर्वात महत्त्वाचं ते सोडवणं आहे की सुशिक्षित बेकारी बीड जिल्ह्यामध्ये किती वाढलेली आहे तुम्हाला माहिती आहे आणि युवक म्हणून पार्टीकडे वारंवार सांगून किंवा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रोजगारच नाही, हे रोजगार कसे उपलब्ध करता येतील यासाठी पक्षाकडे आम्ही वारंवार प्रयत्न करू, त्यांच्या मागणी करू आणि युवकाच्या हाताला काम कसं देता येईल, युवक स्वतःच्या पायावर कसं उभं राहील, सर्वात जास्त हा आमचा प्रयत्न आहे। मी जी पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे काम केलं, पहिले 3 वर्षे काम केल्यामुळं आमचे पक्षाचे श्रेष्ठी, आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, तटकरे साहेब असतील, या सर्वांनी एक पक्षातल्यांनी दखल घेतली की बाप्पासाहेब घुगे पक्षासाठी चांगलं काम करू शकतात आणि मी आता जी माझ्यावर जी डबल जबाबदारी दिली, मी ह्या सगळ्यात मोठी एक जबाबदारी अशी निभावणार आहे की जे दर पक्षामध्ये गट असतात, आमच्यासुद्धा तसे काय बरेच आमच्या गट आहेत, पण ते माझ्या माध्यमातून मला जेवढे गट असे एकत्र करता येतील तेवढे मी माझ्या मातून करणार आहे। मोळी बांधणाऱ्या काय सगळे एकत्र आणि पुढच्या निवडणुकीला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमचा आमदार कसे होतील ते आम्ही बघणार आणि आता ज्या इलेक्शन जे आलेत, आता जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही गटतट बाजूला सारून आमची जिल्हा परिषदेचे सदस्य कसे निवडून येतील, पंचायत समिती सदस्य कसे निवडून येतील ह्याच्यामध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आणि आता परत नगर परिषदेचा विषय आहे। आता आम्ही तर समजा बाहेर ग्रामीणचे आहे तरी पण माझ्या काही जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळं नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही सगळे गट बाजूला सारून आमच्याकडं नगरपालिका कशी आणता येईल ह्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये सुद्धा सहकार्य करणार आहे आणि हे काम पक्षाने माझ्यावर सोडलेलं आहे। हे कार्यक्रम आमचे जे गावातील बारका फौजी असतील, आमचे सूर्यदादा पैलवान असतील, आमचे एक नवनाथ घुगे आहेत, आमचा एक मुलगा आहे अजय घुगे, सर्जेराव गमे, ह्या सर्वांचं मिळून त्यांनी एक छोटीशी त्यांचं एक बोलणं झालं आणि त्या बोलण्यातून त्यांनी सांगितले की बाबा आपण सर्व नवीन जे पदाधिकारी त्यांचा आपण सत्कार ठेवूया। ते माझा ठेवणार होते पण मी म्हणलं आपण सगळ्याचा सोबत सत्कार घ्या। त्यांनी मग ठीक आहे, त्यांच्या हिशोबाने त्यांनी सत्काराचं आयोजन त्यांनी केलं, आम्ही फक्त सत्कारला आलेलो आहोत।